दयारा बुग्याल त्याच्या नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि रोमांचक ट्रेकिंग मार्गांसाठी ओळखलं जातं. तोच परिसर आता चिंता, अनिश्चितता आणि प्रतीक्षेचं प्रतीक बनलाय. गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सकाळी बचाव पथकं जंगल आणि डोंगराळ भागांकडे रवाना होतात आणि संध्याकाळी परततात. पण त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही आणि अद्यापही लागलेलं नाही. पर्वतांची शांतता जणू प्रत्येक प्रश्न स्वतःमध्ये सामावून बसलीये. 24 वर्षांची ट्रेकर बबिता पांडे गेली तर गेली कुठे? तिचं झालं काय? नैनितालच्या रामनगरमध्ये राहणारी 24 वर्षांची ट्रेकर बबिता पांडे ट्रेकिंगला जाते असं सांगून दयारा बुग्याल इथं गेली. घरी तर तिनं मैत्रिणीबरोबर जाते असंच सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात बबिता हरवल्यानंतर पहिल्यांदा उलगडा झाला की बबिता ट्रेकिंगला तिच्या हरमनपाल आणि हरमनप्रीत या दोन मित्रांबरोबर गेली होती. बबिताच्या आईच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वीच बबिता आणि त्यांची ओळख झालीये. बबिता उत्तर काशीला फिरण्यासाठी गेली होती. लामा टॉप आणि गंगोत्री धाम इथं दर्शन आणि भ्रमंती केल्यानंतर तिघेही म्हणजे हरमनप्रीत, बबिता आणि हरमनपाल दयारा बुग्याल इथं ट्रेकसाठी गेले. तिथं ते गुई कॅम्प इथं मुक्कामाला होते. जी माहिती समोर येते त्यानुसार त्या रात्री बबिता आणि तिचे दोन इतर सहकारी हे गाणं ऐकत टेंटमध्ये थांबले होते. रात्रीच्या वेळी त्यापैकी एकानं गाण्यांचा आवाज कमी करायला बबिताला सांगितलं, पण बबिता आपले हेडफोन्स आणि मोबाईल घेऊन तंबूतनं बाहेर पडली आणि ती परत आलीच नाही. 29 मेच्या रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बबिता तंबूमधनं बाहेर पडली, पण त्यानंतर त्या तंबूत सकाळपर्यंत ती परतलीच नाही. तेव्हा मग तिच्या सोबतच्या मित्रांनी म्हणजेच हरमनप्रीत आणि हरमनपाल या दोघांनी बबिता गायब असल्याची तक्रार ट्रेकिंग एजन्सीला दिली. त्यानंतर ट्रेकिंग एजन्सीने 112 नंबरवर बबिता हरवल्याबद्दल कळवलं. त्यामुळे बबिता गायब झाल्याचं समोर आलं. त्यानंतर तिचा शोध सुरू झाला. तिच्यासोबत ट्रेकला गेलेल्या तिच्या दोन मित्रांच्या म्हणण्यानुसार बबिता तंबू बाहेर गेल्यानंतर ते दोघं झोपले होते. बबिता परत येईल, तिला रस्ता माहिती होता आणि त्यामुळे ती काही हरवणार नाही आणि परत आल्यावर ती आपल्याला तंबूत भेटेल असं त्या दोघांना वाटत होतं. पण सकाळी सुद्धा जेव्हा बबिता तंबूत किंवा आसपास नव्हती तेव्हा मात्र ते घाबरले. बबिताचा भाऊ हर्षिलच्या मते बबिताचं लास्ट लोकेशन हे दयारा बुग्यालच दाखवते. मध्यरात्री साधारणतः 1:37 तिचं लोकेशन दयारा बुग्याल आहे आणि त्यानंतर पासून तिचा फोन स्विच ऑफ आल्याचं दिसतंय. दयारा बुग्याल हे असं ठिकाण आहे की जिथं अस्वल काहींना दिसलेत. इतर काही हिंस्र प्राणी असल्याची शक्यता आहे. पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार 20 वर्षांपासून या दयारा बुग्यालमध्ये कोणीही कधीही रहस्यमयरित्या गायब झालेलं नाही. हे पहिल्यांदाच असं घडलंय. बबिताच्या भावाचं म्हणणं आहे की बबिता नेहमी ट्रेकला जायची. ती हरवणं शक्य नाही. जर ती हरवली असती तर तिने कुटुंबात कोणाला तरी संपर्क केला असता. बबितानं अजूनही कोणाला संपर्क केलेला नाही याचा अर्थ तिच्याबरोबर काही वाईट तर घडलेलं नाही ना कुटुंबाला, म्हणून तिची चिंता सुद्धा वाटते. बबिता तिथनं अचानक निघाली असती तर ती काही करून घरी आली असती किंवा कोणाला तरी तिने फोन केलाच असता, पण तिनं यातलं काहीच केलेलं नाही. त्यामुळे भीती वाटते. बबिताला ट्रेकिंगला जाण्याची सवय होती, त्यामुळे बबिता अशा पद्धतीचं अचानक गायब होणं किंवा अचानक कुठेतरी निघून जाणं, रागानं निघून जाणं असे निर्णय घेऊ शकत नाही असं सुद्धा तिच्या कुटुंबियांना वाटतंय. तसंच काही ट्रेकर्सना सुद्धा वाटतंय. बबिताचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आपली जवळपास संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. साधारणतः 100 जण त्या दयारा बुग्यालमध्ये बबिताचा शोध घेत आहेत, ज्यामध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, इंडियन आर्मी, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, पोलीस, वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची संयुक्त पथकं सातत्यानं शोध मोहीम राबवत आहेत. स्निपर डॉग्सना सुद्धा कामाला लावण्यात आलेलं आहे. हे स्निपर डॉग्स ट्रेकिंग मार्गावर तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीनं डोंगराळ भाग आणि जंगलावर सुद्धा नजर ठेवण्यात येते. असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की जे लोक बबिताला जंगलात शोधता आहेत किंवा जे पायी डोंगराळ भागांमध्ये फिरून जंगलामध्ये फिरून बबिताचा शोध घेत आहेत, बबिता त्यांना सापडणं जास्त शक्य आहे. ड्रोनच्या माध्यमातून डोंगराळ भाग आणि जंगलांवर नजर ठेवण्यात आली आहे, पण अद्याप पावेतो त्यातनं काही माहिती समोर आलेली नाहीये. सॅटेलाइट फोनद्वारे दुर्गम भागांशी संपर्क कायम राखण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठूनही कधीही कशाही प्रकारे बबिताची माहिती मिळाली तर ती तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवता येईल. इतकंच नव्हे तर संभाव्य जलस्रोतांचीही सखोल तपासणी करण्यात आलेली आहे. तिथं असलेले नैसर्गिक जलस्रोत जे आहेत त्यातही बबिताचा तपास शोध घेण्यात येतो आहे. तरीही बबिताचा कुठेही ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नाही. बचाव मोहिमेत सहभागी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ट्रेकिंग मार्गावरल्या प्रत्येक संभाव्य वाट, प्रत्येक उतार, प्रत्येक जंगल आणि एखादी व्यक्ती अडकण्याची किंवा भरकटण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक ठिकाणाची अनेक वेळा झडती घेण्यात आली, पण यानंतरही बबितापर्यंत पोहोचता आलेलं नाहीये किंवा बबिताचा कुठलाच पुरावा किंवा तिच्याशी जोडलेली कुठलीच वस्तू
ठोस धागादोरा अद्याप सापडलेला नाही. गुई लेकमध्येही पाणबुड्यांच्या मदतीने 7 ते 8 फूट आतपर्यंत जाऊन बबिताचा शोध घेण्यात आलाय. बबिता बरोबर जर काही बरं वाईट झालेलं असेल तर तिला तिथं टाकलं असेल तर यासाठी या गुई लेकमध्ये बबिताचा शोध घेण्यात आला. पण बबिता किंवा तिचा मोबाईल काहीही या लेकमध्ये आढळलेलं नाही. हा लेक बबिता राहत होती त्या तंबूच्या काही फुटांवरच असल्यानं बबिता बरोबर जर काही बरं वाईट झालेलं असेल तर तिथं क्लू मिळेल अशी शक्यता या शोध करणाऱ्या लोकांना होती, पण तीही फेल ठरलेली आहे. तपास यंत्रणांच्या हाती अद्यापपर्यंत काही लागलेलं नाहीये, पण तरी सुद्धा अनेक भागांमध्ये तपास अजूनही सुरू आहे. शोध यंत्रणांनी तर बबिता ज्या टेंटमध्ये राहिली होती त्याच्या जवळच असलेल्या काही फूट खड्ड्यातही तिचा शोध घेतला होता. तिथं बबिताला कोणी लपवून ठेवलं किंवा मारून टाकलं का याचाही शोध घेतला जात होता, पण तिथेही बबिताशी जोडलेला कुठलाही पुरावा त्यांना सापडलेला नाही. बबिता तिथं आली होती, तिला ठेवलं होतं का याच्याबद्दलही कुठलाही पुरावा अजूनही त्यांच्या हाती लागलेला नाही. जिल्हा पर्यटन विकास अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेनंतर या शोध मोहिमेत किंवा या बबिता मिसिंग केसमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वन विभागाला जी ट्रेकर्सची यादी देण्यात आली होती परवानगी मिळवण्यासाठी, त्यात बबिता पांडेला ट्रेकिंगसाठीची परवानगीच देण्यात आली नव्हती, कारण तिचं त्या यादीमध्ये नावच नव्हतं. जी यादी संबंधित ट्रेकिंग एजन्सीने दिली आहे त्यात काही नावं बदलल्याचं आढळलेलं आहे. जिल्हा पर्यटन विकास अधिकाऱ्यानं संबंधित ट्रेकिंग एजन्सीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानगी पत्र तयार केल्याचा आरोप केलाय. हा गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर एजन्सीवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. तसंच एजन्सी विरुद्ध अहवाल तयार करून पोलिसांच्या माध्यमातून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. कुटुंबानं घेतलेल्या संशयानंतर तपास यंत्रणांनी बबिताबरोबर ट्रेकला गेलेल्या तिच्या 2 मित्रांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे. पण त्यांच्याकडनं सुद्धा फारशी काही माहिती हाती लागलेली नाही. बबिता जर कुठे निघून गेली तर तिच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन गुई लेक दाखवतंय. मग तिचा मोबाईल बंद कसा किंवा तिथेच लास्ट लोकेशन का दाखवतंय? बबिताला जर अस्वल किंवा तशा एखाद्या हिंस्र प्राण्यानं उचलून नेलंय, हल्ला केलाय असं असेल तर मग बबितानं त्या रात्री घातलेली स्लीपर, तिचे कपडे, तिचा मोबाईल किंवा इतर आणखीन काही वस्तू या कुठेच का आढळलेल्या नाहीयेत. बबिता ज्या टेंटमध्ये राहत होती तिथंही सगळीकडे नेटवर्क नाही, त्यामुळे ती नेटवर्कच्या शोधात त्याच परिसरात फिरत असताना तिचा पाय निसटला किंवा तिच्यावर कोणी हल्ला केला असेल तर काहीतरी खुणा सापडणं अपेक्षित आहे. पण बबिताशी जोडलेला असा कुठलाही पुरावा किंवा खुणा यंत्रणांना सापडलेल्या नाहीत. बबिता ही ट्रेकर होती, त्यामुळे हरवली तर पुन्हा राहण्याचं ठिकाण शोधणं, ट्रेकिंग वेळी घ्यायची काळजी, हरवल्यानंतर घ्यायची काळजी हे तिला नक्कीच माहित असणार. दयारा बुग्याल हा साधारण 5 तासांचा ट्रेक आहे. मग 10 दिवसांपासून बबिता गायब आहे आणि मागच्या 6 ते 7 दिवस सतत तिचा शोध सुरू आहे. तर बबिता कुठेच का सापडली नाही? म्हणजे परिसर छोटासा आहे आणि तिथं सगळीकडे शोध घेतला गेलेला आहे, पण बबिता नाही सापडली, तिचा कुठला पुरावाही सापडलेला नाही. तर ते का आणि हे कसं शक्य आहे? दयारा बुग्याल परिसरात ही अशी पहिलीच घडलेली घटना आहे. हा ट्रेक भयानक किंवा चॅलेंजही नाही असंच सांगतात. मग बबिता पांडेचं झालं काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. संशय बबितावरही आहे, कारण ती मुलींबरोबर जाते असं सांगून घरातनं बाहेर गेली होती. ती इतर कोणाबरोबर निघून गेली आहे का? कुणाला न सांगता ती गेली आहे का? कोणाबरोबर पळून गेलेली आहे का? की तिनं तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलेलं आहे का? की बबिता इतर दुसरीकडे कुठेतरी निघून गेलेली आहे किंवा तिला कोणी तिथनं दुसरीकडे नेलेलं आहे? याच्याबद्दलही काही माहिती अद्याप हाती आलेली नाही. तिच्याबरोबर ट्रेकला गेलेल्या 2 मुलांवरही हा संशय आहे, ज्यांनी बबिताला टेंटमधनं रात्री बाहेर जाताना बघितलं, पण ती परत आली नाही म्हणून रात्रीच तिचा शोध घेतला नाही. संशय इतर ट्रेकर्सवरही आहे. बबिता एकटी असताना इतर ट्रेकर्सनी तिच्याबरोबर काही केलं तर नाही ना? त्या भागात प्राण्यानं कधी हल्ला केला नाही असं स्थानिक सांगतात. पण मग प्राण्यानं हल्ला केला असेल तर प्राण्याच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना की या आधी अशा घटना घडल्या पण त्या पुढे आल्या नाहीत किंवा आणल्या नाहीत, कारण ट्रेकिंगचा धंदा कमी होईल म्हणून. असे अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं कधी आणि कशी सापडतील याबाबत कोणताच क्लू नाही. अगदी जसं बबिताबद्दल नाही तसाच बबिताच्या गायब होण्यानं मात्र इतर ट्रेकर्समध्ये तिथं भीतीचं वातावरण आहे आणि स्थानिकांमध्ये सुद्धा काही अंशी भीतीचं वातावरण आहे. 2002 साली हे दयारा बुग्याल ट्रेकरसाठी खुलं करण्यात आलं. त्यानंतर इथं अशा पद्धतीची कुठलीच घटना घडली नव्हती. ही पहिली घटना आहे आणि त्यामुळेच आता यंत्रणा सुद्धा अवाक आहेत की बबिताचं झालं तर नेमकं झालं काय? बबिताला कोणी पाहिलेलं नाहीये, तर मग बबिता अचानक एका ठिकाणून गायब कशी होऊ शकते हे कोडच आहे आणि ते कधी उलगडेल याची आपल्यालाही प्रतीक्षा करावी लागेल.